काल सकाळी 11 वाजता स्टँडिंगची मीटिंग आहे असं 3 दिवस आधी डिक्लेअर झालं असताना परत काल सकाळी 10:30 वाजता निरोप आला की ती 11ची मीटिंग सायंकाळी 4 वाजता शिफ्ट केली जात आहे. आम्हाला संध्याकाळी 4 वाजता शिफ्ट होताना असं पण सांगण्यात आलं की आयुक्त साहेब स्वतः येणार आहेत मीटिंगला. आम्हाला बरं वाटलं की आमचे प्रश्न मांडताना तिथं उत्तर घ्यायला आमच्याकडे कोणतरी एक व्यक्ती तिथं सक्षम असेल, पण आयुक्त साहेब काय ते मीटिंगला आले नाहीत. कोरमवरचे जे 4 प्रश्न होते ते मांडून व्हायला त्यांचे 6:30 वाजलेत. मीटिंग सुरुवात पण झाली ही 4:45ला. जी 4 वाजता टायमिंग दिली ती मीटिंग 4:45 वाजता सुरू होते. त्यावेळी 4:45ला सुरू होताना ह्यांना लेडींचा प्रश्न माहीत नसतो की बाबा त्यांना वेळेवर जायचं नाही जायचं आहे. हे सगळं करताना ह्यांनी 3 वाजताचा निरोप दिला असता तरी आम्ही मान्य होतं. आम्ही 3 वाजताही आलो असतो. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी आलेलो आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही तिथं धडपडतोय. आमचे वैयक्तिक कोणतेही कसलेही प्रश्न तिथं नाही आहेत. आणि मी जे प्रश्न मांडणार होतो आणि मला जिथे थांबवण्यात गेलं ती 153 हँडहेल्प लोकांचे जे गाये 2018 साली अलॉट केलेले आहेत, ते अलॉट केलेले गाये हँडहेल्प आहेत काय, किंवा ते मयत झाले असतील तर दुसरे वेटिंगवरच्या हँडहेल्प लोकांना त्यातले गाये देण्यात यावे, हे सगळे प्रश्न होते. पण मला ते प्रश्नच मांडू दिला नाही आणि मीटिंग संपली अशी घोषणा केलेली होती. पण तो माईक कायमस्वरूपी आदिल फराजांच्या हातात असल्यामुळं तिने त्याचं उत्तर दिल्यामुळे त्यांच्यात माझ्यात शाब्दिक वाद झाला. ते वाद हे मीटिंग संपल्यानंतरचा ते वैयक्तिक आहे त्यांच्यातल्या माझ्यातला. त्यात काय असं लई मोठी